जस्ट कल्पना करा की या पृथ्वी तलावरती तुम्ही एकटेच आहात, तर काय वाटेल? काहीतरी कोणीतरी खूप सुंदर संगीत बनवलं, जर त्याला कोणी ऐकायलाच नसेल, जर तुम्ही खूप सुंदर पेंटर आहात, तुम्ही खूप छान पेंटिंग काढली आणि तिला बघणारच कोणी नसेल, तुम्ही खूप छान स्वयंपाक केला पण कोणी खाणारच नसेल, तुम्ही जर खूप सुंदर मेकअप केला पण कोणी कौतुक करणारच नसेल, तर आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे संबंध किंवा व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं. जर कोणी कौतुक करणारं नसेल, कोणी आपल्याला सराहणारं नसेल, कोणी अप्रिशिएट करणारं नसेल, तर आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो. जर खूप छान संशोधन केलं, खूप महत्त्वाचं एखादं डिव्हाइस तयार केलं, पण जर त्याला यूज करणारच कोणी नसेल, तर त्या इन्स्ट्रुमेंटचा, त्या डिव्हाइसचा काहीच उपयोग नसतो. नमस्ते, माझं नाव अर्चना आणि मी होपनोपोनो हीलर आहे आणि आज जादुई पुस्तक जे आपण चालू केलेलं आहे याचा आज 3रा दिवस आहे आणि त्याचा आजचा जो टॉपिक आहे तो आहे जादुई संबंध. तर संबंध आपल्या आयुष्यामध्ये जे नाते असतात, जे व्यक्ती असतात, कोणीही असो, फ्रेंड असो, आईवडील असो, मित्रमैत्रिणी असो, तर प्रत्येक नातं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पण काय होत असतं, आपण जे काही नाते असतात त्या नात्यांमध्ये नेहमी निगेटिव्हिटी शोधत असतो. आपण भलेही तोंडाने खूप सुंदर बोलत असो, खूप छान बोलत असो, पण आतमध्ये मनामध्ये त्यांच्याविषयी काही ना काही निगेटिव्ह थॉट्स आपण क्रिएट करत असतो आणि काय होत असतं, ते निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये असतात, पण मनामधून ते थॉट्स ट्रॅव्हल करत जातात, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि एक दिवस ते जे चांगलं रिलेशन आहे ते कुठेतरी खराब व्हायला लागतं आणि मग नंतर आपण म्हणतो मी तर त्या व्यक्तीला कधी काही दुखवलं नाही किंवा मी त्या व्यक्तीला कधी काही वाईट बोललो नाही, तरीही हे रिलेशन, तरीही आमचे नाते, तरीही आमचे संबंध कसे काय खराब झाले कळलंच नाही. तर त्यासाठी स्वतःला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, स्वतः ठरवायचं आहे की जे काही निगेटिव्ह रिलेशन्स आपले झालेले आहेत त्याच्यासाठी आपण पूर्णतः स्वतः आपण जबाबदार आहोत. आपण कळत नकळत कुठेतरी त्या व्यक्तींसाठी, त्या संबंधांसाठी कुठेतरी कधीतरी नेगेटिव्ह विचार मनामध्ये आणले होते आणि त्याचाच हा रिझल्ट आहे. तर हे जे रिलेशन आहे हे जर आपल्याला टिकवायचे असतील तर त्याच्याशीच रिलेटेड आहे आजचा चॅप्टर जादुई संबंध. काय करायचं आहे, तुमच्या आयुष्यातले कोणीही 3 व्यक्ती कोणीही असू शकतं, मुलं असतील, पती पत्नी असतील, भाऊ बहीण असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, आईवडील सासू सासरे, कोणी असे 3 व्यक्ती निवडायचे आहेत ज्यांच्याविषयी तुमचं ज्यांच्यासोबत तुमचं रिलेशन, तुमचं नातं खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे. तर त्यांचे फोटो घ्यायचे आहेत. जर फोटो हार्ड कॉपी नसेल तर मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती कुठेही तुमच्याकडे ते जर प्रिंट असेल किंवा फोटोज असतील, ते फोटो गरजेचे नाही तुमच्यासोबतच असावे किंवा एकटे असावे, सोबत असले तरी चालतील किंवा एकटे त्या व्यक्तीचा फोटो असेल तरीही चालेल. तसे 3 व्यक्ती निवडायचे आहेत आणि ते फोटो जस्ट समोर घेऊन लॅपटॉपमध्ये घेणार असाल, लॅपटॉप उघडून बसायचं आहे, त्या व्यक्तीचा फोटो समोर आणायचा आहे आणि आठवायचं आहे. त्याच्यामध्ये 5 गुण आठवायचे आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही म्हणजे खूप त्याच्यावरती प्रेम करता किंवा तुम्हाला ती व्यक्ती खूप आवडते. तर काहीही कुठलेही 5 पॉईंट तुम्ही घेऊ शकता, कुठल्याही 5 गोष्टी घेऊ शकता. जसं की मी जर ठरवलं तर मी म्हणेल की माझा मुलगा जो आहे, जस्ट मी एक एक्झाम्पल देते की माझ्या मुलाचा फोटो मी माझ्या मोबाईलवरती काढला आणि जस्ट त्याला झूम करून बघितलं, त्याच्या डोळ्यांमध्ये जस्ट झूम केलं आणि डोळ्यामध्ये जे आयबॉल्स असतात तिथे जाऊन बघायचं आणि म्हणायचं आहे, सोनू थँक्यू माझ्या आयुष्यात आल्यासाठी आणि मला आई बनवण्याचं भाग्य मला देण्यासाठी थँक्यू सो मच, थँक्यू सोनू. त्या व्यक्तीचं नाव लिहून 5 स्टेटमेंट, 5 त्याच्यातल्या क्वालिटीज लिहायच्या आहेत. काहीही असू शकता, कुठलीही व्यक्ती असू शकते, पण मिनिमम तुम्हाला 3 व्यक्ती घ्यायचे आहेत आणि 3 जणांचे नाते 5-5 पॉईंट बोलून, परत एक व्यक्ती झाली की दुसरी व्यक्ती, नंतर तिसरी व्यक्ती, आणि त्यासाठी 3 पॉईंट्स, 3 गोष्टी लिहायच्या आहेत की त्यांच्यामधल्या कुठल्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात, ज्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतात, काय आहे त्यांच्यामध्ये. त्यांचं हास्य खूप छान असू शकतं, ती स्वयंपाक खूप छान करू शकते, तिने कधी ना कधी तुम्हाला मदत केलेली असते, ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते किंवा ती दिसायला खूप छान असते, मनाने मन मिळावू असते किंवा स्वभाव खूप छान, काहीही क्वालिटी असू शकतात. तर प्रत्येकाच्या 5-5 क्वालिटीज काय करायच्या आहेत, आपल्याला आठवायच्या आहेत आणि त्या फील करायच्या आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. लिहिताना सुरुवातीला त्यांचं नाव घ्यायचं आहे, नाव घेतल्यानंतर म्हणायचं आहे थँक्यू आणि मग ते वाक्य म्हणायचं आहे. तर हे झाल्यानंतर काय करायचं, जे आपलं जर्नल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते 5 स्टेटमेंट, 5 लाईन्स, कशासाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते 5 स्टेटमेंट प्रत्येकाचे लिहायचे आहेत आणि कमीत कमी दिवसभरातून त्या व्यक्तीचा फोटो काढून त्याच्यासाठी कृतज्ञता, त्याच्यासाठी धन्यवाद फील करायचे आहे मनापासून आणि आपल्या अंतरात्म्यापासून. कमीत कमी 3 वेळेस रोज दिवसातून करायचं आहे आणि रोज जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ही प्रॅक्टिस करायची आहे आणि जस्ट बघायचं आहे की आपल्यामध्ये जे काही निगेटिव्ह रिलेशन्स आहेत किंवा जे काही निगेटिव्ह संबंध आहेत ते नक्की चांगले व्हायला लागतात. जर आपण पॉझिटिव्हिटी देत गेलो तर पॉझिटिव्हिटी अजून वाढत जाते आणि निगेटिव्हिटी हळूहळू कुठेतरी
नष्ट होत जाते. ती एकदम नष्ट होणार नाही, पण एक दिवस नक्कीच आपल्या मनामध्ये खूप प्रेमाने आपलं हृदय असेल आणि आपले रिलेशन्स खूप छान झालेले असतील. तर हे होतं आजचं आपलं तिसऱ्या दिवसाचं जादुई संबंध याविषयीचं अभ्यास. तर काय करायचं, अभ्यासासाठी सुरुवातीला पहिल्यापासून आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी आपण 10 स्टेटमेंट लिहिले होते. 10 आपण नियमित 10 जे आशीर्वाद आहेत आपल्यासाठी, त्या 10 गोष्टी आपण लिहिल्या होत्या आणि त्या वाचायच्या आहेत, रोज लिहायच्या आहेत. आणि शेवटी त्याला वाचून एकदा मनापासून धन्यवाद 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 3 वेळेस म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही वाचणार, जेव्हा तुम्ही बोलणार, रीड करणार, त्यावेळेस फक्त मनापासून म्हणायचं आहे. आणि थँक्यू जेव्हा म्हणाल त्यावेळेस खूप मनापासून म्हणायचं आहे, की ती आपल्या आतमध्ये आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते धन्यवाद जे आहे ते पोहोचले पाहिजे. त्यानंतर रात्री झोपताना परत जेव्हा झोपाल त्यावेळेस तो जो आपला काल आपण जादुई दगड जो घेतला होता हातामध्ये, तो दगड घ्यायचा आहे आणि आजची ती प्रॅक्टिस, तिसऱ्या दिवसाची प्रॅक्टिस आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील आणि ही सिरीज जर तुम्ही फॉलो करत असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे.